नमस्कार. मागच्या वेळेला आपण भारतीय अर्थशास्त्रामध्ये बघितलेलं होतं की सहकारी शेती व शेतमालाचं जे काही विपणन असतं, कोऑपरेटिव्ह फार्मिंग्स अँड मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो, सरकारी शेती व शेतमालाचं जे काही विपणन असतं त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आपण शेतीचे जे काही प्रकार होते ते बघितले होते की सहकारी कुळ शेती पद्धती कशी होती, त्याच्यानंतर सहकारी सामूहिक शेती कशी होती, सहकारी सुधारण शेती पद्धती कशी होती, सहकारी संयुक्त शेती पद्धती कशी होती. त्यानंतर शेती पद्धती जी काय आहे सहकारी शेती पद्धतीचे वैशिष्ट्य आपण बघितलेले होते. त्याच्यानंतर शेतमालाचं विपणन आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण एक बघितलं होतं की कृषी विपणन व्यवस्थेमध्ये कुठले दोष आहेत, है ना. तर सदोष संग्रहण व्यवस्था होती, श्रेणी विभाजनाचा अभाव, अल्पविकसित वाहतूक व्यवस्था, मध्यस्थाची किंवा अडत्याची ज्याला आपण दलाल म्हणतो, मोठी संख्येचं प्रमाण, त्याच्यानंतर अनियमित बाजारपेठेचा कपटी व्यवहार, किमतीबाबत माहिती देणाऱ्या यंत्रणेचा अभाव, व्यापार करणाऱ्या दृष्टीने वित्ताचा अभाव आणि विपरीत परिस्थितीमध्ये विपणन कसं असेल या मार्केटिंग इन ॲडव्हान्स सर्कमस्टान्सेस, विपरीत परिस्थितीत विपणन इत्यादी बाबींवर आपण विस्तृत चर्चा केली. आज आपण बघूया हरित क्रांती म्हणजे काय, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हणतो. आता हरित क्रांतीचा अर्थ जर का आपण विचारात घेतला तर जे काही शेतीच्या विकासासाठी वापरण्यात येणारं जे काही नवीन तंत्रज्ञान होतं तेच म्हणजे हरित क्रांती होतं. म्हणजे क्रांती शेतीशी संबंधित असल्याने तिला हरित क्रांती असं आपण म्हणू. म्हणजे शेतीची लागवड जी काही पूर्वी पारंपरिक पद्धतीने केली जात होती त्याऐवजी आता जी काही नवीन पद्धती जी अंमलात आणण्यात आली त्याला आपण काय म्हणू, परंपरागत पद्धतीने जमिनीची मशागत करताना पूर्वी ज्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत नव्हता त्या तंत्रज्ञानाचा आता जो काही वापर होतो, जसं की उत्पादनामध्ये बियाणं झालं, सेंद्रिय खत झालं, सेंद्रिय खताच्या जोडीला काय आलं, रासायनिक खत आलं, पीक संरक्षणाचा उपाय अंमलात येऊ लागला. नवीन तंत्रज्ञानामुळे वर्षातून एकाऐवजी जास्त पिके आपल्याला घेता येतात. पीक संरक्षणामुळे रोग कीड यावर नियंत्रण आलं. म्हणजेच एकंदरीत काय झालं की रासायनिक खताचा जो काही आपण वापर करतो त्याच्यामुळे जमिनीची जी काही सुपीकता वाढविता आली. यामुळे प्रामुख्याने शेतीमध्ये लवकरच लागणारी जी काही आरासी उत्पत्ती आहे किंवा नियंत्रित करण्यात आली. अशा प्रकारे भारतीय शेतीचं एक प्रकारे काय झालं, आधुनिकीकरण झालं आणि हेच आधुनिकीकरण म्हणजे हरित क्रांती होय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हरित क्रांतीचं जे काही वैशिष्ट्य आहे ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, तर ते हरित क्रांतीचं वैशिष्ट्य काय काय ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलसिंचनाची जी काही व्यवस्था झाली ती व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्शन आलेलं. म्हणजे जलसिंचनाच्या ज्या काही सोयी होत्या, उपलब्ध होती, ही हरित क्रांतीची एक सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून मानलं जातं. कारण की पिकांना एखाद्या विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट प्रमाणामध्ये पाण्याची जी काही आवश्यकता असते, म्हणून या पद्धतीला पाण्याच्या व्यवस्थापनाला सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आलेलं. नवीन खताचा आपण वापर केला म्हणजे सततच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता जी काही ऱ्हास पाहू लागली होती, म्हणजे उपजाऊ जी काही शक्ती घटू लागली होती, ही शक्ती भरून काढण्याकरिता नवीन तंत्रज्ञानामध्ये रासायनिक खताचा जो काही आपण वापर करण्यात येऊ लागला त्यामुळे पिकाची वाढ वेगाने होऊ लागली व शेतीच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये खताच्या वापराला महत्त्वाचं स्थान आलं. संकरित बी बियाणाचा वापर झाला म्हणजे अल्प काळामध्ये पीक हाती येणे हे संकरित बियाणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आधी कसं होतं की समजा आपण भात लावला, शेतीमध्ये आपण समजा भात लावला तर जवळपास 2.5 ते 3 महिने लागायचे. पण आजचा भात लावल्याबरोबर जवळपास एक 15 ते 20 दिवसामध्ये त्याला कोंब येणं सुरू होऊन जातं, पिकं येणं चालू होऊन जातं आणि एका महिन्यामध्ये तुमचा भात पूर्ण तयार होऊन जातं. म्हणजे एकंदरीत या संकरित बी बियाणाचा वापर केल्यामुळे उत्पादन हे जलद होऊ लागलं. त्याला किती टेस्ट आहे हे नाही माहीत, पण उत्पादन फास्ट मोमेंट्समध्ये येऊ लागलेलं. बहुपीक पद्धतीमध्ये संभाव्यता आली. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संकरित बियाणाचा वापर केल्यामुळे एका वर्षामध्ये एकापेक्षा जास्त पिके घेता येऊ लागली आणि भूमीचा जो काही पुरवठा अलवचिक असल्यामुळे, स्थिर असल्यामुळे
भूमीच्या विस्तृत लागवडीमध्ये करणे हे कठीण जे काय होतं ते कमी झालं. म्हणजे एकंदरीत संकरित बियाणामुळे, नवीन तंत्रयुक्त व नवीन तंत्रामुळे जमिनीचा जो काही पीक घेण्याच्या दृष्टीने अधिकाधिक वापर करता येऊ लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या प्रयोगानुसार नवीन बियाणाचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मूग, बटाटा, चवळीचे हे जे काही पिकं आहेत ते 254 दिवसामध्ये घेता येतो. म्हणजे एकंदरीत एका वर्षामध्ये 2दा हे पिके घेता येतं. आणि हे सगळं हरित क्रांतीमुळे झालं. आणि हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पिकाचं संरक्षण देण्याची गरज पडली. म्हणजे हे जे नवीन बियाणाचा दोष म्हणत, हे जे रोगराईला लवकरच बळी पडतात असं होतं. आणि स्थानिक बियाणाच्या ठिकाणी जी काही प्रतिकार क्षमता असते अशी या संकरित बियाणाच्या ठिकाणी नसल्यामुळे यांना पीक संरक्षणाची किंवा उपयाची गरज भासली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकांना संरक्षण देण्याची जी काही गरज भासली हे सगळं हरित क्रांतीमुळे. म्हणजे काय झालं की आधीच्या याच्यामध्ये जो काही रेजिस्टंट पॉवर होता पिकांमध्ये, रोग प्रतिकार शक्ती जी काय होती ती थोडीशी कमी झाली. म्हणून पिकांना संरक्षण देण्याची गरज भासू लागली. खर्चिक तंत्र आहे नक्कीच. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता तेव्हा तो सगळ्यात जास्त खर्चिक असेल. आणि या नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीमध्ये परंपरागत लागवडची जी काही पद्धती होती त्या मानाने खूप जास्त खर्चिक आहे. आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये काय झालेलं की तुम्ही रासायनिक खतं वापरणार, कीटकनाशके वापरणार, फवारणीचे यंत्र वापरणार आणि नवीन अवजारे याकरिता त्वरित व जास्त तुम्हाला खर्च करावा लागेल. आणि या नवीन तंत्रज्ञानामुळे तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली. आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर पडेल असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे खर्च केल्यानंतर ज्या तंत्राचा तुम्ही वापर करत आहात त्या तंत्राचा वापर करत असताना तुम्हाला उत्पादन किती मिळेल हे निश्चित नाही आहे. म्हणजे इनपुट लावल्यानंतर आउटपुट किती मिळेल हे तुम्हाला सांगता येत नाही. त्याचप्रमाणे आपण एक विचार करूया थोडंसं की नवीन कृषी धोरणाचं जे काही समर्थन करण्यात आलं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सहभाग करण्यात आला ते सगळ्यात महत्वाचं आहे. की ज्या काही नवीन कृषी धोरणाच्या समर्थनामध्ये ज्या काही सखोल उत्पादन पद्धती किंवा भारतातील शेतीचं जे काही अल्पकाळातलं जे काही उत्पादन होतं त्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा हा एकमेव उपाय होता. म्हणजे खाद्यान्न स्वावलंबी होण्याकरिता अशा प्रकारच्या उत्पादन पद्धतीचा वापर व्हायला हवा की ज्यामुळे पुरेशा प्रमाणामध्ये अतिरिक्त उत्पादन निर्माण होऊ शकते. त्यानंतर आपण बघूया की भारतातील कृषी आदानाची, ज्याला आपण ॲग्रिकल्चर इनपुट्स म्हणतो, ती उपलब्धता कमी आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची जी काही गरज भासत नाही. त्यामुळे या आदानाच्या उपलब्धतेमध्ये वाढ करायला हवा. त्यानंतर आपण बघूया की कृषी आदानाचा अधिक प्रमाणात वाढ झाल्यामुळे वर्धी उत्पादन नियम अंमलात येऊ लागला. ग्रामीण भागाच्या श्रेष्ठ प्रकारच्या लागवड पद्धतीमध्ये याच्याला आपण का समर्थन करतोय है ना, नवीन कृषी धोरणाला आपण का समर्थन करतोय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये श्रेष्ठ प्रकारच्या ज्या काही लागवडीची जी काही पद्धती होती किंवा ज्या काही कल्पना शेतकऱ्यांना देण्याचे कार्यक्रम आखून देण्यात येत होते किंवा उत्तेजन देण्यात येत होते, कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. सखोल कृषी विकास कार्यक्रमामध्ये एक लाभदायक चक्र गतिशील होऊ शकते. आणि अशा प्रकारच्या प्रभावामुळे भारतीय कृषीची उत्पादकता वाढू शकते. विशिष्ट क्षेत्रामध्ये ज्या काही उत्पादन वृद्धीला किंवा इतर क्षेत्रातील उत्पादनावर जो काही प्रभाव पडला, आपण समजा उदाहरण द्यायचं झालं तर देशामध्ये कृषी उत्पादनात वाढ झाल्याने प्रामुख्याने अन्य धान्याच्या निदर्शनातून होणाऱ्या आयातीत घट होऊन दुर्लभ विदेशी चलनामध्ये बचत होऊ शकते. आणि परावलंबित्व जे आहे, आपण दुसऱ्यावर जे काही डिपेंड्स आहोत ते सुद्धा कमी होऊ शकते. मग आपण हे बघूया की नवीन कृषी विषयामध्ये किंवा विकासामध्ये ज्या काही धोरणामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, आता त्रुटी कोणत्या कोणत्या ते बघूया. तर सगळ्यात महत्वाचा त्रुटी किंवा दोष आपण म्हणू की भारतीय शेती ही भांडवलशाहीतील शेतीचा विकास आहे ना. भारतीय शेतीत भांडवलशाही शेतीचा विकास आहे. आता हे असं कसं की अधिक उत्पादन देणाऱ्या ज्या काही आधुनिक दर्जेदार बियाणाचा वापर करावायचा असल्यास रासायनिक खते व भरपूर पाणी पुरवठा करण्याकरिता बराच खर्च येतो.
आणि या प्रचंड लागवड खर्च लहान व मध्यम शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि त्या कारणाने ही जी धोरणं जी आहेत की हे सगळ्यात मोठं म्हणजे त्रासदायक आहे. संस्थागत सुधारणाच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला नाही. आता ज्या काही संस्थागत सुधारणा आहेत म्हणजे नवीन उत्पादन धोरण शेतीमध्ये ज्या काही संस्थागत सुधारणाचा जे काही महत्व देतो म्हणजे अजूनपर्यंत भूधारणेची जी कमाल मर्यादा निश्चित करण्यात अजूनपर्यंत आलेली नाही. खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्याबाबत येणारा हा मोठा अडचण आहे. जमीनदारांची जी काही जमीन भाड्याने कसणारे कास्तकार असो, कारण कास्तकारापेक्षा भूमी मालकच मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर करू शकतो आणि त्या कारणाने हा जो कृषी विकास आहे तो झाला नाही. उत्पादनामध्ये जे काही वाढत जाणारी जी काही विषमता आहे ती विषमता कशी आहे की शेतीत वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक व तांत्रिक पद्धतीमध्ये जो काही बदल झाला त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातील जे काही उत्पन्न आहे त्या वितरणावर प्रतिकूल परिणाम झाला. आणि आपल्याला जे काही हनुमंतरावांची जी काही कमिटी बसली होती त्यांच्या त्या अध्ययनाद्वारे असं मांडण्यात येतं की उत्पन्नामधील जी काही वाढत जाणारी जी काही विषमता आहे ती विषमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. श्रमविस्थापन झालं. आता श्रमविस्थापन झालं म्हणजे काय झालं, ज्याला आपण लेबर डिस्प्लेसमेंट म्हणतोय है ना, याच्यावर खूप मोठी चर्चा सुद्धा झालेली. श्रीवास्तव, क्राऊन व हँडी हे जे काही हरित क्रांतीचे जे काही अर्थतज्ञ होते त्यांनी नवप्रवर्तनामध्ये जे काही आपल्याला दाखवून दिलं किंवा प्रभाव जे काही आपण दाखवून दिलं त्याच्यामध्ये असं दिसून आलं की जीवविज्ञानाशी संबंधित जे काही नवप्रवर्तन होते किंवा यांत्रिक प्रवर्तने होती त्यामध्ये जे काही उत्पादन वाढ करणारी जी काही बियाणं होती किंवा उच्च दर्जाची जी काही खतं होती इत्यादी उत्पादनामध्ये वाढ करणारी जी काही कृषी आधारे ज्याला आपण इनपुट्स म्हणतो त्याचा समावेश जीव विज्ञान संबंधित प्रवर्तनात होतो. आणि यांत्रिक नवप्रवर्तनामध्ये जी काही नवीन अवजारं यंत्रसामुग्री ज्याचा समावेश होतो. आणि या कारणाने यांत्रिक प्रवर्तनामुळे मानव व पशु याचा शेतीमधील जो काही उपयोग झाला तो कमी होतो. म्हणजे आधी काय व्हायचं की बैल जोडीच्या आधारे तुम्ही तुमचं निंदन खुरपण किंवा हे सगळं करायचे, म्हणजे मानव आणि पशु या दोन्हीचा काय झाला कमीपणा झाला, कमतरता आली, त्याचा वापर कमी करण्यात आला आणि यंत्रचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. आणि या यांत्रिकीकरणामुळे नेमकं काय झालं, बेकारी वाढली. म्हणूनच हरित क्रांतीला जैविक व यांत्रिक क्रांती असे म्हणतात. कारण काय की त्यामुळे श्रमाचं जे काही आधिक्य असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये यांत्रिक प्रवर्तनाचा जो काही प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून बेकारी वाढण्यासाठी अशा प्रवर्तकाचा विचारपूर्वक उपयोग व्हावा असं हनुमंतरावांच्या कमिटीमध्ये ठरलं गेलं. आणि नवीन तंत्रज्ञानाचा अनुकूल व प्रतिकूल प्रभावाबाबत असं म्हणतात की जर उन्नत प्रकारची बियाणे व खतांचा एकाच वेळी वापर करण्यात आला तर रोजगारीवर महत्त्वपूर्ण आणि चांगला प्रभाव पडतो. याशिवाय नवकुपितांच्या वापरामुळे सुद्धा रोजगारीवर महत्त्वपूर्ण वाढ होऊ शकते. मात्र ट्रॅक्टरचा जर का आपण वापर केला तर शुद्ध रोजगारावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे अशा प्रकारचा हा त्रुटी किंवा दोष स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी किंवा 70 वर्षाच्या किंवा 80 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विविध देशातील याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच एकंदरीत असं झालं की राज्य शासन व केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही जलस्रोत व सिंचन मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनामध्ये 13व्या राष्ट्रीय संमेलनामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी असं म्हटलं की कृषी विकासाकरिता आवश्यक असलेल्या सिंचन व जल व्यवस्था क्षेत्र अपेक्षित राहिलं आहे. आणि हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे तर कृषीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जे काही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनासाठी एकूण खर्चाच्या 23% एवढी जी काही तरतूद होती, परंतु त्यानुसार प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक योजनेमध्ये 5% खाली गेली.
आणि हा महत्वाच्या क्षेत्रासाठी आधुनिक तुलनेमध्ये किंवा राज्य सरकारेद्वारे कमी खर्च करीत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये प्राण ओतण्यासाठी सिंचन सोयीचा जो काही वापर करण्याचा असल्यास जलव्यवस्थेमध्ये सुधार घडवून आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर आपण बघूया की शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणं काय आहेत, है ना. आता उत्पादकता म्हणजे जे काही उत्पादन क्षमता किंवा उत्पादन करण्याची जी काही शक्ती असेल, आपण असं म्हणतो ना की 1 हेक्टर जमिनीमध्ये जेवढं उत्पन्न होते त्याला जमिनीची उत्पादकता आपण असं म्हणतो, बरोबर. म्हणजे एका हेक्टरमध्ये जितकं काही उत्पादन होत असेल तेच उत्पादनची क्षमता आहे. आता असं आपण म्हणूया की भारतामध्ये जे काही शेती आहे त्याच्यामध्ये कमी उत्पादन असण्याचं कारण कोणतं आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक वातावरण जे आहे ते प्रतिकूल नाही आहे. आता सामाजिक वातावरण म्हणजे काय की भारतामध्ये असणारा शेतकरी हा अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू आहे. त्याचप्रमाणे पुराणमतवादी आहे, ज्याला आपण पुराणावर सगळ्यात जास्त तो अवलंबून असतो. नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो उदासीन आहे. त्याला असं वाटतं की नवीन खतं आपण समजा वापरले किंवा रासायनिक खते आपण वापरले किंवा रासायनिक बी बियाणं वापरले तर आपली जमीन ही नेस्तनाबूत होईल. पण हे सगळं चुकीचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसंख्येचा अतिरिक्त भार त्या जमिनीवर आला. त्या कारणाने उत्पादकता ही कशी होऊन गेलेली, कमी होऊन गेलेली. जमीन व्यवस्था कशी आहे, आता जमीनदार पद्धतीमध्ये कृषी उत्पादकता कमी करण्याचं प्रमुख कारण म्हणजे जमीन व्यवस्था आहे. आणि ही पद्धती कृषकाचं शोषण थांबवण्यासाठी कारणीभूत ठरली. आता जमीनदारामुळे प्रत्यक्षामध्ये शेती करण्याचा जो काही उत्साह असेल आणि कार्यक्षमता आहे ती कमी झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे काही जमीनदारी नष्ट करण्यामध्ये आली होती, एवढेच नव्हे तर कुळ कायदे सुद्धा बंद करण्यात आले, बरोबर. आणि प्रत्यक्ष शेती करणाऱ्याला संरक्षण देण्यात आलं. पण कसेल त्याची जमीन हे तत्व स्वीकारल्या गेल्यामुळे त्यामुळे उत्पादन वाढीला चालना मिळालेली. आता लागवडीची पद्धती कशी राहिली, तर लागवडीची पद्धती कशी झाली की भारताचा शेतकरी हा गरीब आहे. असं म्हटलं जातं की भारतातील शेतकरी जन्मताच हा कर्जबाजारी आहे. त्याचं जीवन सुद्धा हे कर्जबाजारामध्ये जातं आणि त्याचा मृत्यू सुद्धा हा कर्जबाजारीमध्ये जातो. शेतकऱ्याची आत्महत्या अजूनही अनसॉल्व प्रॉब्लेम भारतामध्ये आहे. हा तो शेतकरी का मृत्यू पावतो किंवा तो का फाशी घेतो किंवा तो का आत्महत्या करतो हे अजूनही अनसॉल्व आहे. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये अजूनही कळालं नाहीये. सरकार त्यामध्ये का हस्तक्षेप करत नाही अजूनही कळालं नाहीये. सरकारचे काय धोरणं त्याच्या बाबतीमध्ये अजूनही कळालं नाहीये. म्हणजे मला तर नाही कळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत जे काही पद्धती अवलंबल्या जाते आहे त्यामध्ये ती जी काही जमीन व्यवस्था जी आहे ती अजूनही न समजण्यासारखी आहे. कसेल त्याची जमीन इतकंच मात्र खरं आहे. आता लागवडीमध्ये जे काही पद्धती जे काय आहे की असं आपण म्हणतो ना की कर्जबाजारीपणामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, पण अजूनही तो अनसॉल्व आहे ना. मी आताच म्हटलं की रासायनिक खताचा किंवा बी बियाणाचा किंवा आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करू शकत नसल्यामुळे किंवा शेतामध्ये जे काही चांगले बैल असतील, अवजारं असतील किंवा श्रमिक असतील इत्यादी गोष्टी ज्या काही लागतात अशा गोष्टीचा शेतकऱ्याजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे आणि त्यामुळे उत्पादकता ही वाढू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा. भारतातील शेतकरी हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो, है ना. आता प्रत्येक वर्षाकाठी असं बघितलं जातं की भारतातील पाऊस हा फक्त 40 इंच पडतो आणि 40 इंचामध्ये सगळं काही तुम्हाला करायचं आहे. आणि जितकी काही शेती आहे ती जवळपास 30% शेत जमिनीला कृत्रिम पाणी पुरवठा होतो आणि 70% भारतातील शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत, म्हणजे नैसर्गिक पावसावर अवलंबून आहेत. म्हणजे एकंदरीत पाणी पुरवठा हा अनिश्चित असल्यामुळे जे काही शेतीची जे उत्पन्न आहे ते कमी होण्यास मदत होतं. आता भांडवलदारांचा जो काही पुरवठा आहे तो कसा आहे की ही जी काही आधुनिक पद्धती आहे शेती केल्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता वाढू शकत नाही. चांगलं बी बियाणं, यंत्रसामुग्री वापर, सखोल लागवड किंवा रासायनिक खतं किंवा कीटकनाशके यासाठी भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतं आणि ते भांडवल शेतकऱ्यांजवळ नाही आहे. शेतमालाला रास्त भाव नाही आहे, म्हणजे जो भाव मिळायला पाहिजे तो भाव मिळत नाही.
विपणनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आहे, मार्केट बरोबर नाही आहे, शेतभाव बरोबर मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक मागासलेपणा सुद्धा तितकाच आहे. म्हणजे विकसित देशामध्ये शेतीमध्ये जो काही नवनवीन तंत्राचा आपण जो काही वापर करतो तो होत नसल्यामुळे भारतातील बहुतांश भाग किंवा शेतीचं उत्पादनामध्ये जुनेच तंत्राचा वापर होत आहे आणि हा मागासलेपणा शेतीमध्ये एक खूप मोठी अडचण आहे. मग शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता किंवा उपाय काय असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूसुधार कार्यक्रमाची जी काही अंमलबजावणी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर भूमी व जलसंसाधनं हे संयुक्तपणाने व्यवस्थापन करावयास पाहिजे. त्याचप्रमाणे सुधारित किंवा उन्नत बी बियाणाचा वापर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. उत्तम प्रकारचा खताचा वापर करायला पाहिजे. सिंचन व्यवस्था ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायला हवी. कीटकनाशकाचा जो काही समुचित वापर आहे तो वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत कृषी वैज्ञानिकाच्या मते ज्या पिकांच्या भागामध्ये जसं की कीटकामध्ये उंदीर किंवा रोगराई जे असेल ते कीटकनाशक औषधीबाबत उपयुक्तता आपल्यामध्ये असायला पाहिजे. शेतीचं यांत्रिकीकरण करायला पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये जास्तीत जास्त यंत्राचा वापर करून त्याला आपण असं म्हणू शकतो की रासायनिक खतं, बी बियाणं किंवा खताचं किंवा सिंचन व्यवस्था ही यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष व विपणन जी काही सुविधा आहे त्याचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत शेतीची उत्पादकता वाढविण्याकरता उत्तम बियाणाचा आपण किंवा कीटकनाशकाचा किंवा सिंचन व्यवस्थाचा किंवा यंत्रसामुग्रीचा जो काही आपण वापर करतोय भांडवलाचा उपयोग करून, लहान व सीमांत किसानाजवळ भांडवलाची कमतरता आहे म्हणून सहकारी ऋण देऊन त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे. उत्पादकांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हणजे भूसुधारण कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी, वित्तपुरवठा किंवा पिकांना योग्य किंमत मिळवून देणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन असायला पाहिजे. म्हणजे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करायच्या असतील तर सिंचनाच्या सोयी वापरायला पाहिजेत, आधुनिक यंत्रणं वापरायला पाहिजेत. त्याच्याबरोबरच कृषी अनुसंधान जे इंडियन कौन्सिल्स ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे किंवा विविध जे काही कृषी विश्वविद्यालय आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट संस्था याच्याद्वारे संशोधनाचा जो काही परिणाम असेल ते नक्कीच उत्पादनामध्ये वाढ करतील. म्हणजे योग्य बी बियाणं मिळेल, त्याच्यानंतर भूसंरक्षण कशा पद्धतीने करता येईल ते बघता येईल, शेतीमध्ये यंत्रणाचा सुयोग्य वापर कशा पद्धतीने करता येईल ते बघता येईल, रासायनिक खते कशा पद्धतीने करता येतील हे सुद्धा आपल्याला बघता येईल. आणि त्या कारणाने आपल्या कृषी उत्पादनामध्ये वाढ करण्यामध्ये मदत होईल. आणि ही जर का आपण उपाययोजना केली तर नक्कीच आपल्या कृषी उत्पादनामध्ये वाढ होईल. ओके, थँक्यू.